सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। लास्ट टाइम आपण अभ्यास केला तर संस्कृत वर्णमालेचा पार्ट 1 आणि पार्ट 2 ते तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते। आता आपण पुढचा पाठ घेणार आहोत, ते पण दृकश्राव्य माध्यमेनं। अंडरस्टँड? पहिली गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठतो, शाळेत जातो, ओके, दुपारी शाळेतनं घरी येतो, या सगळ्या क्रिया आपण वेळेच्या वेळी करतो आणि त्यासाठी क्रियाची मेन गोष्ट म्हणजे काय? घड्याळ। आणि त्या घड्याळावरती काय? समय। समय किती माणसासाठी महत्त्वाचा आहे। जसा नदीचा प्रवाह पुढे पुढे वाहत असतो, म्हणजे रिव्हरचं पाणी पुढे पुढे वाहत असतं। आता आपण विचार केला की रिव्हरचं पाणी आपण परत पाठीमागे घ्यायचं आहे, पॉसिबल आहे का? नाही। जसा नदीचा प्रवाह पुढे पुढे वाहत असतो तसं सुद्धा समय जो आहे, काळ जो आहे, समय म्हणजे वेळ, काळ, टाईम, तो सुद्धा पुढे पुढे वाहत असतो। त्याला आपण कधीच पाठीमागे आणू शकत नाही। इवन देवसुद्धा आपल्याला पाठची गोष्ट आपल्यासमोर परत देऊ शकत नाही। म्हणून तुम्हाला म्हणणं गरजेचं आहे, समजणं की संस्कृतमध्ये या समयला काय म्हणतात। म्हणजे संस्कृतमध्ये समजा 1 वाजला तर संस्कृतमध्ये काय म्हणतात? 2 वाजले, ओके, 1:30 संस्कृतमध्ये काय म्हणतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। पण त्या अगोदर आपल्याला अभ्यास करायचा संख्यांचा। जसं घड्याळामध्ये 1 ते 12 संख्या असतात तशा आपण संख्यांचा अभ्यास करून घेणार आहोत। आणि मग संख्या केल्यानंतर तुम्हाला समयसुद्धा कळेल काय म्हणतात ते। तर आपण करायचं आहे, ओके, समय। तर आपल्याला करायचं संख्यांचा अभ्यास। 1 तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीत 1 एकम। बघा, या एकममध्ये म हलंत आहे। आपण संस्कृतमध्ये बघितलं होतं की शेवटी अनुस्वार असेल तर म हलंत असतो। एकम। 2 द्वे, द ला व जोडलेला आहे, द्वे। 2 लिहिताना आपण ड अर्धा करून सुद्धा लिहू शकतो। स्पेलिंग बरोबर बघायचे, कॉपी करायची, बिलकुल स्पेलिंग मिस्टेक करायच्या नाही आहे आणि रिवाईज करायचं आहे, रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे। देन पुढचं आहे 3, THREE। 3 मध्ये त्रिणी म्हणतात। त्रिणीमध्ये त्रीची दुसरी वेलांटी आणि नो बाणातला त्याची पहिली वेलांटी। देन 4, FOUR 4, चत्वारी। चत्त अर्धा वा रीची पहिली वेळ, चत्वारी। देन 5 पंच। संस्कृतमध्ये आपण नियम बघितला, अनुस्वाराचा उपयोग आपण त्याच ग्रुपमधल्या अनुनासिक घेऊन करतो। म्हणून यामध्ये च्या ग्रुपमधला च, छ, ज, झ, ण्य, ण्यचा यूज करून त्यांनी पंच अनुस्वाराच्या ऐवजी ण्य यूज केलेला आहे। पंच मीन्स 5। 6 षट, ट हलंत आहे, टचा पाय मोडलेला आहे, ओके, पाय मोडणे म्हणजे हलंत, षट मीन्स 6। देन 7 SEVEN सप्त। आपण सप्त सिंधू, सप्त ऋषी, ओके, सप्तर्षी, तर सप्त प ला त। नेक्स्ट 8 8 श अर्धा ट जोडलेला, ट हलंत नाही आहे याच्यामध्ये। जसं षटमध्ये ट हलंत नाही आहे तर अष्टमध्ये पण हलंत नाही आहे। 9 सोप्पं आहे, 9ची स्पेलिंग न आणि व, 9, ओके, जसं मराठीमध्ये म्हणतात 9, 9। 10 दश 10। 11 मध्ये एकादश, 1 आणि 10, एकादश, 11। 12 द्वादश, 2 आणि 10, द्वादश। मला माहिती आहे की 1 ते 12 अंक आहेत,
याच्यामध्ये घड्याळामध्ये, पण आपल्याला 15पर्यंत घ्यायचे आहेत ओके एक्झामच्या दृष्टीने. तर आपण पुढचे 13, 14 आणि 15सुद्धा बघणार आहोत ओके. 13, 13 त्रयोदश, 14 14 चतुर्दश ओके. जसं एकादशचं 1 + 10 एकादश, द्वे + 10 द्वादश, द्वा झालं, द्वेचं तिथे द्वा झालं, त्रिणीचं त्रयोदश झालं, त्रयोदश, आणि चत्वारीचं चतुर्दश, म्हणजे 4 म्हणजे चत्वारी आणि 14 म्हणजे चतुर्दश. अगेन पंच, 5 म्हणजे पंच, 10 पंचदश म्हणजे 15. प्रत्येक वेळी तुम्ही स्लाईड स्टॉप करून बघा, म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून बघायचं आहे, रिवाईज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्टली जमणार विद्यार्थी मित्रांनो ओके. आणि रायटिंगची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे लँग्वेजेसमध्ये. तुम्हाला तोंडी पाठ असतं, पण लिहिताना तुम्ही खूप स्पेलिंग मिस्टेक करतात. यू हॅव टू बी कॉन्सन्ट्रेट ऑन दिस स्पेलिंग्स ओके. आणि यू हॅव टू प्रोनाऊन्स रेग्युलरली, अंडरस्टँड. यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल्सो, डू प्रॅक्टिस ऑल्सो अबाउट दिस. तर पुन्हा एकवारं वदतु, परत आपण एकदा बोलूया, रिपीटेड विथ मी. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश. आता आपल्याला संख्या समजलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ऑड आणि इवन नंबर्स ओके. ऑड आणि इवन नंबर्स तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मॅथ्समध्ये शिकलेला लहानपणीच की ऑड नंबर कुठले आणि इवन नंबर्स कुठले. तर आपण म्हणतो संस्कृतमध्ये त्याला सम संख्या आणि विषम संख्या. सम मीन्स इवन आणि विषम मीन्स ऑड. तर तुम्ही मला सांगा याच्यातल्या समसंख्या कुठल्या. कोपी उत्तरम जानाति किम, कोणाला उत्तर येतं आहे का याचं ओके. तर समसंख्या कुठल्या आहेत तर आपण पहिले बघूया. असंच 2 मीन्स द्वे, चत्वारी, षट्, अष्ट, दश, द्वादश, चतुर्दश. कदाचित तुम्हाला असा प्रश्न समसंख्या लिखतो म्हणजे एकतः 12, एकतः द्वादश समसंख्या लिखतो. द्वे, चत्वारि, षट्, अष्ट, नव, दश, द्वादश, चतुर्दश. अँड रिमेनिंग ऑल इज द विषम संख्या. एकम, त्रीणि, पंच, सप्त, नव, एकादश, त्रयोदश, पंचदश. अंडरस्टँड. समजलं तुम्हाला. एक तुमच्या पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये गाणंसुद्धा आहे. एकम द्वे त्रीणि इह पुष्पाणि ओके. असं गाणं आहे. एकम द्वे त्रीणि इह पुष्पाणि, चत्वारि पंच भय विमुच्य, षड सप्त अष्ट अप्सर दृष्ट, नवदश उपविश लिख हस पठ वद ओके. असं एक सॉन्ग पण आहे संस्कृतचं. तर आपण बघणार आहोत समय. अंडरस्टँड. आता हे चित्र बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की चित्र काय आहे, कसलं आहे, काय आहे. क्लॉक. पण तुम्हाला माहिती आहे संस्कृतमध्ये क्लॉकला काय म्हणतात. एषा का म्हणजे हे काय आहे. तुम्हाला मी अगोदर शिकवलं होतं परिचयामध्ये एषः क, एषा का. आता मी का लिहिलेलं आहे कारण की हा जो शब्द आहे ही वॉच आहे हे संस्कृतमध्ये स्त्रीलिंगीमध्ये पकडलं जातं. एषा का, एषा क्लॉक. क्लॉकला संस्कृतमध्ये काय म्हणतात. घटी, घड्याळ. मराठीमध्ये आपण काय म्हणतो घड्याळ. एषा का, एषा घटी. घटीला काय म्हणतात घड्याळ. अंडरस्टँड.
समयः म्हणजे काय? टाईम, वेळ. अंडरस्टँड? एषा का एषा घटी. आता या घड्याळामध्ये किती वाजलेत? 2 वाजलेत. तर आपण बघायचं किती वाजले संस्कृतमध्ये काय म्हणतात. ओके ओके, कळलं तुम्हाला? आता आपण बघायचं. तर बघायचं आहे आपण कह समयः. व्हॉट इज द टाईम? घटी किती वाजलेत? 1 o'clock. 1 वाजला. तर संस्कृतमध्ये काय म्हणतात? एकवादनम. 1 o'clock. ओके, एकवादनम. 1 o'clock. देन नेक्स्ट. आता आपण एकवादनमच्या ऐवजी जर एक असेल 1 वाजला, 1 o'clock, एकवादनम. 2 o'clock, द्विवादनम. 3 o'clock, त्रिवादनम. 4 o'clock, चतुर्वादनम. 5 o'clock, पंचवादनम. 6 o'clock, षडवादनम. 7 o'clock, सप्तवादनम. 8 o'clock, अष्टवादनम. 9 o'clock, नववादनम. 10 o'clock, दशवादनम. 11 o'clock, एकादशवादनम. 12 o'clock, द्वादशवादनम. आता इथे आपण लिहिताना स्पेलिंग मिस्टेक्स म्हणजे स्पेलिंग्स बघायच्या आहेत. यू हॅव टू बी मोर केअरफुल फॉर द रायटिंग द वादन. वादनम मीन्स वाजले. ओके, ओ क्लॉक. ओके, लाईक दॅट. एकवादनम, एक वादनम. द्वि, बट इन द संख्या 2 इज प्रोनाउन्स लाईक द्वे. पण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा द्वेचं होतं द्वि. त्रीणीचं होतं त्रिवादनम. चतुर्वादनम. इन द चतुर्वादनम वावरती रफार आहे, लक्षात ठेवायचं आहे. चतुर्वादनम म्हणून मी र प्रोनाऊन्स केला. रफार वरती रफार आहे. पंचचं पंचवादनम. वाय रायटिंग द स्पेलिंग ऑफ षडवादनम. षट संख्या इज अ षट, बट वाय रायटिंग इट ड. षडवादनम. सप्त सप्तवादनम. अष्ट अष्टवादनम. नव नववादनम. दश दशवादनम. एकादश एकादशवादनम. अँड 12 द्वादशवादनम. बट यू हॅव टू बी मोर केअरफुल इन द द्वि, त्रि, चतुर अँड षड. ओके, अंडरस्टँड? रिपीटेड अगेन अलॉंग विथ मी. एकवादनम. द्विवादनम. त्रिवादनम. चतुर्वादनम. पंचवादनम. षड्वादनम. सप्तवादनम. अष्टवादनम. नववादनम. दशवादनम. एकादशवादनम अँड द्वादशवादनम. पुढे तुम्हाला कह समय. एकवादनम. कह समय अष्टवादनम. ओके, अंडरस्टँड? Again I am telling you have to be more careful while writing the spelling of a द्विवादनम. 2 o'clock, त्रिवादनम, चतुर्वादनम, 4 o'clock and 6 o'clock षडवादनम. Understand? Now next. कह समयः. What is the time? जसं आपण 1ला एकवादनम म्हणतो, तो 1:15ला काय म्हणतात आपल्याला बघायचं आहे. आता हे जे घड्याळ दाखवलेलं आहे त्याच्यावरती मला 6:15, 6:15. ओके, 6:15. ओके, तर आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो? सपाद. 15 minutes इंडिकेट सपाद. 15 मिनटं सपाद असं दाखवतं. ओके, म्हणजे सपाद हे चिन्ह जे आहे ते कशासाठी आहे? 15 मिनटं दाखवण्यासाठी. 15 minutes सपाद. When we writing in this English, 6:15. 6:15. 6.
ओके. सपाद is a 6:15 means sapada shadavadanam 6:15. While writing the sapada shadavadanam you have to more careful, you have to write hyphen in between sapada shadavadanam. Okay, you have to be more careful about the spelling. Understand, you have to be more concentrate. Understand, sapada shadavadanam. Okay, तर अकाउंटला आपण बघायचं आहे 1:15 सपाद एकवादनम. 2:15 सपाद द्विवादनम. 3:15 सपाद त्रिवादनम. 4:15 सपाद चतुर्वादनम. 5:15 सपाद पंचवादनम. 6:15 सपाद षडवादनम. म्हणजे 1:15, 2:15, 3:15, 4:15, 5:15, 6:15. ओके. आणि सपाद इंडिकेट काय करतो 15 मिनटं. म्हणजे 1च्या नंतरची 15 मिनटं आपण 1:15 म्हणतो मराठीमध्ये तसं. अंडरस्टँड. जसं आपण म्हणतो 1:15 इन इंग्लिश लाईक दॅट. सपाद एकवादनम. अंडरस्टँड. समजलं. तर परत आपण रिपीट अलॉंग विथ मी. सपाद एकवादनम. जशी आपण 1 वाजला एकवादन, फक्त तुम्हाला स्टार्टिंगला सपाद हे लावायचं आणि मध्ये काय करायचं हायफन टाईप करायचे, हायफन लिहायचं आहे. सपाद द्विवादनम. सपाद त्रिवादनम. सपाद चतुर्वादनम. इकडे पण चतुर्वादनम वावरती रफार आहे. द्विवादनममध्ये द्वेचं द्वि झालं. त्रिवादनमध्ये त्रिणीचं त्रि झालेलं आहे. सपाद पंचवादनम. सपाद षडवादनम. षटचं षड झालेलं आहे. ओके. देन सपाद सप्तवादनम. सपाद अष्टवादनम. सपाद नववादनम. सपाद दशवादनम. सपाद एकादशवादनम. सपाद द्वादशवादनम. ओके. अगेन रिपीट अलॉंग विथ मी फ्रॉम द 7:15. 7:15 इज द सपाद सप्तवादनम. 8:15 सपाद अष्टवादनम. 9:15 सपाद नववादनम. 10:15 सपाद दशवादनम. 11:15 सपाद एकादशवादनम. अँड 12 सपाद द्वादशवादनम. तुम्हाला मॅच द पेअर्स किंवा समयम लिखतामध्ये तुम्हाला असं येऊ शकतात. डिजिटलमध्ये घड्याळ दिलं असेल मे बी, नाहीतर घड्याळचं चित्र दिलं असेल आणि यू हॅव टू राईट द समय. अंडरस्टँड. ओके. तर आपण बघितलं 1 ते 15 संख्या प्लस 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले या सगळ्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात, आणि प्लस 1:15, 2:15, 3:15 याला संस्कृतमध्ये काय म्हणतात. पुढे आपल्याला बघायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण थोडंसं रिवाईज करूया. परत तुम्हाला कंटाळा असेल, पण तुमच्यासाठी संस्कृत हा नवीन सब्जेक्ट आहे, त्यामुळे कंटिन्यूसली रिवाईज करणार. त्यासाठी रिवाईज करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतःहून करायचं आहे. ओके. व्हिडिओ परत बघा, परत रिवाईज करा. मला माहिती कंटाळा येत असेल तुम्हाला, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला शिकवणं आणि तुम्ही शिकणं या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर आपण परत एकदा 1 ते 15 संख्या बोलायच्या आहेत आणि परत 1 वाजला, 2 वाजला हे परत रिवाईज करायचं आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अंडरस्टँड. तर आपण बघायचं आहे परत संख्या 1 ते 15 रिव्हिजनसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. अंडरस्टँड. 1 ते 15 संख्या. आता त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं की काय म्हणतात त्याला
घटी, ह्याला काय म्हणतात? घटी, घड्याळ. ओके. समयः, एषा का? एषा घटी, क्लॉक. अंडरस्टँड? आणि किती वाजले? द्विवादनम. ओके, 2 वाजलेले आहेत. आता त्याच्या अनुषंगाने आपण पुढचा बघणार आहोत. एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम, पंचवादनम, षड्वादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम, द्वादशवादनम. ओके. 1 ते 10 संख्या मी तुम्हाला का सांगते? कारण की लिहिताना तुम्ही स्पेलिंग मिस्टेक करा म्हणून आपण परत रिवाईज करतो आहोत. ओके. वाईल रायटिंग द स्पेलिंग ऑफ अ द्विवादनम यू हॅव टू बी मोर केअरफुल. त्रिवादनम, चतुर अँड षडवादनम. ओके. एकवादनम इज व्हेरी परफेक्ट, बट द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम अँड षडवादनम. यू हॅव टू बी मोर केअरफुल वाईल रायटिंग द स्पेलिंग ऑफ these words, this sentence. Okay. Then next we have to see सपाद 1:15. कः समय? What is the time? सपाद एकवादनम, सपाद द्विवादनम, सपाद त्रिवादनम, सपाद चतुर्वादनम, सपाद पंचवादनम, सपाद षड्वादनम, सपाद सप्तवादनम, सपाद अष्टवादनम, सपाद नववादनम, सपाद दशवादनम, सपाद एकादशवादनम, सपाद द्वादशवादनम. While writing the spelling of a sapada, you have to be more careful. Sapada ekavadanam, same here. Also in the sapada dvivadanam, dve change in dvi, trini change in trivadanam, चत्वारी चेंज इन चतुर्वादनम अँड षट चेंज इन षडवादन. षड. ओके. इन द षड. ओके. आता आपण तुम्हाला जे शिकवलं समजलं असेल. नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपलं असेल तेव्हा आपण 1 ते 15 संख्या ज्या तुम्ही शिकलेल्या आहे त्याची आपण टेस्ट घेणार आहोत. ते मी तुम्ही सांगेन तुम्हाला कशी टेस्ट मी घेईन ते तुम्हाला. पण नेक्स्ट सेशन जेव्हा तुमचं असेल तुम्हाला मिळेल तुम्ही लगेच या संख्या करून ठेवायच्या आहे. तुमची मी टेस्ट करणार कसं काय ते. ओके. तर तुम्ही पुढे टेस्टसाठी तयार आहात ना की 1 ते 15 संख्या मिस कशा घेतील काय घेतील. तर तुम्ही रिवाईज करायचे ते 1 ते 15 संख्या. ओके. अंडरस्टँड? आजचं सेशन मी इथेच संपवते. तुम्हाला समजलं असेल मी शिकवलेलं अशी आशा करते. पुढच्या वेळी आपण एकवादनम 1 शिकलो, 1:15 शिकलो तर 1:30 शिकायचं आहे आपल्याला, 1:45 शिकायचं आहे. आणि या ह्याचा समयाचा उपयोग आपण डेली यूजमध्ये कसा करतो हे पण आपल्याला शिकायचं आहे. अंडरस्टँड? तर आपण लवकरच भेटू. धन्यवाद. पुनर्मिलामः.